मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा टीईटी परीक्षा 2026 साठी अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका पाहत आहोत आणि या ठिकाणी आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 5 आहे। याच्या अगोदरच्या तुम्ही पाहिले नसेल तर त्या सुद्धा तुम्हाला पाहून घ्यायच्या आहेत, कारण परीक्षेच्या दृष्टीने त्या सुद्धा काय अतिशय महत्त्वपूर्ण आहे। ठीक आहे, कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका आहे आपली? तर आजची आपली मराठी व्याकरणाची प्रश्नपत्रिका आहे आणि ही प्रश्नपत्रिका आपण कशाच्या धर्तीवर तयार केली? तर आतापर्यंत झालेल्या म्हणजे 2013 पासून 25 पर्यंत झालेल्या ज्या काही टीईटीच्या प्रश्नपत्रिका आहेत, ह्या संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करून आपण या ठिकाणी काय केलेले आहे, ही अतिशय संभाव्य अशी प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे। म्हणून ही परीक्षेसाठी काय आहे, खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे किंवा हेच प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न काय आपला, पंधरवाडा या शब्दाचा समास ओळखा। मग आता काय सांगितलं इथं आपल्याला, पंधरवाडा हा एक शब्द दिलाय आणि या शब्दाचा आपल्याला समास ओळखायला सांगितलाय। मग तुम्हाला एका सेकंदात सांगतो की हा समास तुम्ही कसा ओळखायचा आहे। बघा, ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते आणि त्यावरून एका समुच्चयाचा बोध होतो त्याला द्विगु समास म्हणतात। बघा बरं, मग याच्यामध्ये पहिलं पद कोणतं आहे? बघा, 15, पहिलं पद काय आहे का संख्या? पहिलं पद आहे का संख्या? मग ज्या समासामधलं, ज्या सामासिक शब्दामधलं पहिलं पद हे संख्या असेल आणि त्याच्याहून एका समूहाचा बोध होत असेल तर त्याला कोणता समास म्हणतात? द्विगु समास म्हणतात। मग इथं कुठं द्विगु समास ऑप्शन आहे का? बघा बघा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपल्याला द्विगु समास ऑप्शन दिलेला आहे। मग तुम्हाला द्विगु समास ओळखायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्याच्यामधलं पहिलं पद, आता पद म्हणजे काय, तर पद म्हणजे शब्द असतो। ठीक आहे, म्हणजे पहिला शब्द जर संख्या विशेषण असेल, एखादी संख्या असेल तर समजून जायचं तो कोणता समास आहे? द्विगु समास आहे। आणि द्विगु समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे? तर हा कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे। ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा। मग बाकीचे उदाहरण बघा, त्रिदल, बघा पहिलं पद काय आहे? त्रि म्हणजे 3, चातुर्मास, चातुर म्हणजे किती? 4, पंचप्राण, बघा पंच म्हणजे किती? 5। या सगळ्या उदाहरणामध्ये काय आहे, पहिलं पद हे काय? संख्या विशेषण आहे। म्हणजे द्विगु समास तुम्ही किती सेकंदात ओळखू शकता? 2 सेकंदामध्ये ओळखू शकता। फक्त तुम्हाला बघायचं की पहिलं पद जर संख्या विशेषण असलं की डोळे झाकायचे आणि द्विगु समास उत्तर लिहून टाकायचं। बघा, सप्तपदी, सप्त म्हणजे किती? 7, अष्टपैलू, अष्ट म्हणजे किती? 8, बघा नवग्रह, नव म्हणजे किती? 9, दशदिशा म्हणजे किती? 10, त्रिलोकी, त्रि म्हणजे किती? 3, पंचामृत, पुन्हा पंच म्हणजे किती? 5, सप्ताह, सप्त म्हणजे किती? 7, त्रिवेणी, त्रिवेणी म्हणजे 3, द्विदल, द्वि म्हणजे किती? 2, चौघडा, चौ म्हणजे किती? 4, शतक, म्हणजे हे सगळे उदाहरणं कशाचे आहेत? तर हे संख्या विशेषण सुरुवातीला असल्यामुळे हे द्विगु समासाचे उदाहरण आहेत। आणि याच्या बाहेर तुम्हाला द्विगु समासावरती प्रश्नही विचारणार नाहीत, हे मी खात्री देऊन सांगतो। एक तर हा शब्द विचारतील किंवा हे शब्द विचारतील, पण याच्या बाहेरचा एकही शब्द तुम्हाला द्विगु समासावरती विचारणार नाहीत। आणि जरी विचारला तरी काही अवघड नाही, तुम्हाला फक्त काय बघायचं, पहिलं पद काय पाहिजे? संख्या विशेषण पाहिजे। म्हणजे तुम्ही एवढं जर लक्षात ठेवलं की पहिलं पद संख्या विशेषण असलं की द्विगु समास असतोय, तर तुमचा परीक्षेमध्ये काय झाला? 1 मार्क 100% परफेक्ट झाला किंवा 100% 1 मार्क तुमचा या ठिकाणी पक्का झाला। ठीक आहे, पुढे जाऊया। पुढच्या प्रश्नाकडे पहा, 2 नंबरचा प्रश्न आहे, आम्ही उद्या सकाळी मुंबईला जाऊ या वाक्यातील आम्ही हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? आता काय विचारलंय की या वाक्यामधलं आम्ही हे जे सर्वनाम आहे हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे असं विचारलंय। मग आपण याच्या आधी पण सर्वनाम पाहिलेले आहेत। मग बघा, हे दर्शक सर्वनाम आहे का प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे का संबंधी सर्वनाम आहे की आत्मवाचक सर्वनाम आहे? तर हे कोणतं सर्वनाम आहे? तर हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। मग प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय पहा, तर बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्यांना काय म्हणतात? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात। ठीक आहे, मग काय, मी, आम्ही, आपण, स्वतः, हे काय आहेत? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत। त्याच्यानंतर काल कोणतरी कमेंट केली होती की सर आपण हे काय आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे, असे त्यांनी कमेंट केली होती। तर आपण हे आत्मवाचक पण आहे आणि आपण हे तिन्ही पुरुषामध्ये चालणारं सर्वनाम आहे। म्हणजे प्रथम पुरुषी पण आहे, द्वितीय पुरुषी पण आहे आणि तृतीय पुरुषी पण आहे। मग त्याचा वाक्यामध्ये वापर कोणासाठी केलाय याच्यावरून ठरवायचं की हे आपण कोणत्या पुरुषाचं सर्वनाम आहे। मग प्रथम पुरुष पण आहे, द्वितीय पण आहे आणि तृतीय पण आहे, हे ठीक लक्षात ठेवा। म्हणून मी काय सांगत असतो, अर्ध नॉलेज हे काय असतं? घातक असतं। अर्ध नॉलेज आपल्याला काय करतं? खड्ड्यामध्ये नेऊन टाकतं। म्हणजे जर आपल्याला पूर्ण माहिती असेल तर आपण बोलावं, पूर्ण माहिती नसेल तर बोलू नये, कारण काय होतं, आपण नेहमी आपला काय होतं त्या ठिकाणी आपण खड्ड्यात पडतो। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा,
दर्शक सर्वनाम कोणते आहेत? तर दर्शक सर्वनाम म्हणजे काय? जे सर्वनामाचा वापर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापर केला जातो त्याला आपण काय म्हणतो? दर्शक सर्वनाम म्हणतो. मग कोणते दर्शक सर्वनाम पहा, हा ही हे आणि तो ती ते. हा ही हे काय आहेत? जवळची वस्तू दाखवण्यासाठी. हा पेन आहे, हा डिजिटल बोर्ड आहे. आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी काय? तो ती ते. तो कॅमेरा आहे, तिकडे कूलर आहे म्हणजे तो कूलर आहे असं आपण म्हणतो. मग तो ती ते हे काय आहेत? दूरची वस्तू दाखवण्यासाठी वापरतो आपण. आणि हा ही हे जवळची वस्तू दाखवण्यासाठी वापरतो. दोन्ही काय आहेत? दर्शक सर्वनाम आहेत. संबंधी सर्वनाम कोणते असतात? तर संबंधी सर्वनाम हे काय असतात? पुढे येणाऱ्या सर्वनामाशी संबंध दाखवणारे असतात. मग जो, जी, जे हे काय असतात? संबंधी सर्वनाम आहेत. आणि आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर आपण आणि स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. ठीक आहे. आता बघा, आपण आणि स्वतः हे प्रथम पुरुषवाचक पण आहेत, द्वितीय पुरुषवाचक पण आहेत आणि आत्मवाचक पण आहेत. मग वाक्यामध्ये यांचा वापर कसा केलाय त्याच्यावरती ते अवलंबून असतं की ते कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे. ठीक आहे. असं फिक्स नसतं की हेच आहे. ठीक आहे, तसं नसतं. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 बघा. मुलांनी पालकांना मान द्यावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता काय सांगितलंय? मुलांनी पालकांना मान द्यावा. बघा, क्रियापदाच्या शेवटी काय आहे? वा आहे. क्रियापदाच्या शेवटी काय आहे? वा आहे. मग हे कोणतं क्रियापद आहे? तर हे विद्यार्थी क्रियापद आहे. कोणतं क्रियापद आहे? विद्यार्थी क्रियापद आहे. मग विद्यार्थी क्रियापद कसं ओळखायचं बघा. तर जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता किंवा इच्छा या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्या क्रियापदास काय म्हणतात? तर त्यास विद्यार्थी क्रियापद म्हणतात. मग आता या वाक्यामध्ये काय होते बघा बरं. मुलांनी पालकांना मान द्यावा हे काय आहे? प्रत्येक मुलांचं काय आहे? कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या आईवडिलांना काय केला पाहिजे? मान दिला पाहिजे. मग जेव्हा वाक्यामध्ये कर्तव्य असेल, शक्यता असेल, योग्यता असेल किंवा इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यावेळेस ते क्रियापद कोणतं असतंय? तर त्याला विद्यार्थी क्रियापद म्हणतात. आणि विद्यार्थी क्रियापद तुम्हाला ओळखायचं सगळ्यात सोपं तुम्हाला सांगतो. त्या क्रियापदाच्या शेवटी शक्यतो काय असतंय पहा? वा, वी आणि वे असते. आता या क्रियापदाच्या शेवटी काय बघा? शेवटी वा आहे. बघा, द्यावा शेवटी काय आहे? वा आहे. मग विद्यार्थी क्रियापदामध्ये क्रियापदाच्या शेवटी काय असते पहा? एकतर वा असते किंवा वी असते किंवा वे असते. ठीक आहे. आज्ञार्थी क्रियापद तर तुम्हाला माहितीच आहे. आज्ञार्थी क्रियापदामध्ये काय असतंय? आज्ञा असती, प्रार्थना असते किंवा आशीर्वाद असतो किंवा उपदेश असतो. ठीक आहे. आणि संकेतार्थमध्ये काय असतंय? जर तर, म्हणजे असं झालं तर तसं होईल, अमुक झालं तर तमुक होईल, असं जर तरची जर आट असली तर त्याला आपण काय म्हणतो? संकेतार्थ क्रियापद म्हणतो. आज्ञार्थामध्ये काय असतो? आज्ञा, प्रार्थना, विनंती असते. समजा, मुलांनो शांत बसा, मुलांनो शांत बसा, हे वाक्य काय झालं? आज्ञार्थी वाक्य झालं. संकेतार्थी वाक्य काय होईल? जर तू आला तर मी सहलीला येईल, जर तू आला तर मी सहलीला येईल. म्हणजे काय झालं? जर तरचं वाक्य. इथं काय केली? याच्यामध्ये अट दाखवली म्हणून हे काय आहे? संकेतार्थी वाक्य असतं. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4. गायीने गवत खाल्ले वाक्याचा प्रयोग ओळखा. मग तुम्हाला मी वारंवार सांगतो, तुम्हाला प्रयोग ओळखायचा आहे ना, तुम्हाला आधी वाक्याचा कर्ता बघायचा आणि कर्ता बघून त्याला काय बघायचं? त्याला प्रत्यय आहे की नाही हे बघायचं. मग कर्त्याला प्रत्यय आहे का बघा बरं. इथं कर्ता कोण आहे? गायीने गवत खाल्ले. खाणारी कोण? गायी. मग गायीला प्रत्यय आहे का? तर प्रत्यय आहे. कोणता प्रत्यय? गायीला ने हा प्रत्यय आहे. मग जर कर्त्याला प्रत्यय असेल तर पुढे आपल्याला काय बघायचं? कर्म बघायचं. मग कर्म कोणतं या वाक्यामध्ये? खाण्याची क्रिया कोणावर घडती? गवतावरती घडती. गवताला प्रत्यय आहे का? तर प्रत्यय नाही. मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं? कर्त्याला प्रत्यय असला आणि कर्माला प्रत्यय नसला तर तो कोणता प्रयोग असतो? तो कर्मणी प्रयोग असतो. कोणता प्रयोग असतो? कर्मणी प्रयोग असतो. म्हणून हा काय आहे? इथं कर्मणी प्रयोग आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, कर्त्याला प्रत्यय असला आणि कर्माला नसला तर कर्मणी प्रयोग, कर्त्याला प्रत्यय नसला तर कर्तरी प्रयोग, आणि कर्ता आणि कर्म दोघाला प्रत्यय असला तर भावे प्रयोग. एवढं सोपं लक्षात ठेवा ना तुम्ही. कशाला बाकीचे प्रयोगाच्या नादी लागत बसता, बाकीच्या व्याख्या पाठ करीत बसता. ठीक आहे. आणि कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद हे कोणाच्या लिंगवचनानुसार बदलतं? तर ते कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं. ठीक आहे. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचे बघा, कर्तरी प्रयोगामध्ये बघा कर्ता प्रत्यय विरहित असतो, म्हणजे कर्त्याला प्रत्यय नसतो. भावे प्रयोगामध्ये काय असतो पहा, कर्ता आणि कर्म दोघांना सुद्धा काय असतोय? प्रत्यय असतोय. आणि कर्मणी प्रयोगामध्ये फक्त कर्त्याला प्रत्यय असतोय, कर्माला प्रत्यय नसतोय. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. पुढीलपैकी अलंकारिक शब्द आणि त्यांचा अर्थ यांची चुकीची जोडी ओळखायची सांगितली. कोणती जोडी ओळखायला सांगितली? चुकीची जोडी. मग बघा, अळवावरचे पाणी म्हणजेच काय? अल्पकाळ टिकणारे. ही जोडी कशी आहे? बरोबर आहे.
कळीचा नारद म्हणजेच काय, भांडणं लावून देणाऱ्यालाच आपण कळीचा नारद म्हणतो, ही जोडी बरोबर आहे. कर्णाचा अवतार पराक्रमी मनुष्य, ही जोडी काय आहे, चुकीची आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर असणार आहे. कारण कर्णाचा अवतार हा आपण कोणासाठी वापरतो, तर कर्णाचा अवतार हा आपण अतिशय उदार मनुष्यासाठी वापरतो. म्हणजे जो कुणालाही दान धर्म करतो, दान करणारा किंवा असं जो व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणतो, अतिशय उदार व्यक्ती म्हणतो किंवा अतिशय उदार मनुष्य म्हणतो. कोणाला, कर्णाचा अवतार म्हणजे. ठीक आहे. आणि कूपमंडूक म्हणजे काय, तर संकुचित वृत्तीचा. बाकीचे तुम्हाला पण लक्षात ठेवायचे. पहा, अळवावरचे पाणी याचा अर्थ काय होतो, तर अल्पकाळ टिकणारे. कळीचा नारद म्हणजे कोण, भांडणं लावून देणारा. आणि कूपमंडूक म्हणजे कोण, तर संकुचित वृत्तीचा. इथं हे दोन महत्वाचे लक्षात ठेवा, हे अळवावरचं पाणी आणि कूपमंडूक. कारण तुम्हाला कळीचा नारद तर तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, हे आपण लहानपणापासून पाहत आलो. मग जे आपल्याला माहिती आहे ते पाठ करायची गरज नाही, जे आपल्याला माहित नाही ते पाठ करायचे आपल्याला. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न 6 नंबर. शारदा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द बघा. मग बघा, वागेश्वरी, भारती, बीनापानी आणि तनया. आता या ठिकाणी प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा. बघा इथं काय विचारलंय, शारदा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. घाई गडबडीत आपल्याला काय वाटतं, समानार्थी शब्द विचारला असं वाटतं, पण इथं काय सांगितलंय त्यांनी, समानार्थी नसलेला शब्द सांगितलाय. मग यापैकी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे, शारदा या शब्दाचा, तर तो तनया आहे. मग तनया म्हणजेच काय, तर तनया हा मुलगी या शब्दाचा किंवा कन्या या शब्दाचा काय, तो समानार्थी शब्द आहे. ते पण लक्षात ठेवा, प्रश्न त्याच्यामध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर शारदा या शब्दाचे इतर समानार्थी शब्द मग लक्षात ठेवायचे. पहा, वागेश्वरी आहे, भारती आहे, वीणापाणी आहे, महाश्वेता आहे आणि सगळ्यात महत्वाचं सरस्वती हा शब्द सुद्धा काय आहे, शारदा या शब्दाचाच समानार्थी शब्द आहे. ठीक आहे. पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा-टी-ई-टी परीक्षासाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या महा-टी-ई-टीच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या महा-टी-ई-टीच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आणि या फक्त सर्व प्रश्नपत्रिकाच भेटतील का, तर या प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तर सूची सहित भेटतील. म्हणजे तुम्हाला याला त्याला उत्तरं विचारण्याची गरज लागणार नाही. उत्तर सूची सहित तुम्हाला काय केल्या जातील, या प्रश्नपत्रिका पाठवल्या जातील. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर बाबा आतापर्यंत झालेल्या म्हणजे नेमकं कधीपासून कुठपर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका, तर आतापर्यंत झालेल्या म्हणजेच कधी 2013 पासून आतापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका. आणि ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका कोणत्या पेपरच्या राहतील, तर पेपर 1च्या पण राहतील आणि पेपर 2च्या पण राहतील. म्हणजे दोन्ही पेपरच्या तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका पाठवल्या जातील. तुम्ही जर फक्त एवढ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या ना, तरी तुम्ही 50% टी-ई-टी पास होण्याची शक्यता काय 100% आहे. ठीक आहे, कारण 50% मार्क आपल्याला या ठिकाणी सहज पडतात. त्याचबरोबर आपण फ्रीमध्ये IMP नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये कोणत्या विषयाच्या नोट्स आहेत पहा, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, मानसशास्त्र आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, गणित बुद्धिमत्ता आहे. ह्या सगळ्या विषयाच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स आपण या ठिकाणी देत आहोत. त्याचबरोबर पहा, इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतचे सुद्धा जे काही शालेय पुस्तकं आहेत त्याच्या सुद्धा आपण अतिशय इम्पॉर्टंट नोट्स देत आहोत. कारण तुम्हाला माहिती आहे 4थी ते 8वीच्या पुस्तकातले आपल्याला भरपूर सारे प्रश्न असतात. फॉर एक्झाम्पल जर पाहिलं तर फक्त 4थीचा इतिहास जर पाहिला तरी त्याच्यातले आपल्याला 3 ते 4 प्रश्न असतात. कोणत्या पेपरला असतात, तर दोन्ही पेपरला असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर भूगोल पण तसंच आहे, राज्यशास्त्र पहा, विज्ञान पहा. म्हणजे ह्या सगळ्या विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. मग जर परीक्षेमध्ये बाबा तुम्ही फक्त एवढ्याच विषयाचा अभ्यास केला तर तुम्हाला किती मार्क पडतील, तर 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी 100% पडतील. ठीक आहे. मग याची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 200 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज या नंबरवरती 139 रुपये पे केले, आता हे 139 रुपयाची किंमत आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे, तर तुम्हाला व्हॉट्सअपला त्याच्यासाठी मेसेज करायचा आहे. 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, स्कॅनर पाठवलं जाईल किंवा QR कोड पाठवलं जाईल. त्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पे करायचे आहेत. आणि आता स्कॅनरवरती पैसे का पाठवायचे, तर बाबा स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं आणि आपले पैसे चुकून दुसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. ठीक आहे. ज्यांना कुणाला स्कॅनरवरती पैसे पाठवता येत नाही त्यांनी डायरेक्ट
96 89 14 16 30 या नंबरवरती गुगल पे किंवा फोन पे केला तरी चालेल. किती रुपये पे करायचे आहेत? 139 रुपये. आणि तुम्हाला पेमेंट केल्यावर काय करायचं आहे, तुम्ही जे पेमेंट केलं, जे 139 रुपये पाठवले त्याचा एक काय करायचं आहे, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट आपल्याला व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला? 77 75 88 12 88 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, व्हॉट्सॲपवरतीच PDF फाईल तुम्हाला या ठिकाणी शेअर केल्या जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच जण काय करतात बघा, या नंबरवरती व्हॉट्सॲपला स्क्रीनशॉट पाठवतात. तर या नंबरवरती व्हॉट्सॲपला नंबर नाही आपला. आपला व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे? 77 75 88 12 88 हे लक्षात ठेवायचे. गुगल पे फोन पे नंबर हा आहे आणि व्हॉट्सॲप नंबर हा आहे. दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. उदार या विशेषणापासून भाववाचक नाम बनवताना कोणते प्रत्यय वापरतात? कशापासून? तर उदार हे जे विशेषण आहे या विशेषणापासून भाववाचक नाम तयार करताना कोणते प्रत्यय वापरतात असं आपल्याला विचारलंय. मग बघा, इता, तात्व, यता, पणपणा. मग या ठिकाणी कोणते प्रत्यय वापरतात? तर य आणि ता हे प्रत्यय वापरतात. बघा, उदार या शब्दाला जर य शब्द लावला तर कोणतं भाववाचक नाम तयार होतंय? तर औदार्य होतंय. आणि उदार या शब्दाला जर ता हा प्रत्यय लावला तर कोणतं भाववाचक नाम तयार होतंय? उदारता हे भाववाचक नाम तयार होते. ठीक आहे. खूप महत्वाचं आहे. भाववाचक नाम तयार करण्यासाठी आपण विशेषणाला कोणते प्रत्यय लावतो? आई, की, गिरी, तात्व, पण, पणा, य, वा इत्यादी प्रत्यय लावून आपण काय करत असतो? विशेषणापासून भाववाचक नाम तयार करत असतो. हे प्रत्यय लक्षात ठेवा. आई, की, गिरी, तात्व, पण, पणा, य, वा हे प्रत्यय आहे. ठीक आहे. परीक्षेमध्ये प्रत्यय सुद्धा विचारले जातात आपल्याला, म्हणून लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8 बघा. पक्षी हवेत उडाला या वाक्यातील हवेत या शब्दाची विभक्ती ओळखा. मग हवेत या शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची. मग विभक्ती ओळखायची म्हटलं सगळ्यात आधी आपल्याला काय बघावं लागतं बाबा, की त्या शब्दाला कोणता प्रत्यय लागला हे पाहायचं. मग या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय? हवा या शब्दाला कोणता प्रत्यय लागलाय? तर त हा प्रत्यय लागलाय. मग त हा प्रत्यय कोणत्या विभक्ती प्रत्ययाचा प्रत्यय आहे? तर त हा सप्तमीचा विभक्ती प्रत्यय आहे. मग या शब्दामध्ये कोणती विभक्ती आहे? तर ती सप्तमी विभक्ती आहे. मग बघा, सप्तमी विभक्तीचे प्रत्यय काय आहेत बघा, तर त, इ, आ हे काय आहेत? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय आहेत. आणि सप्तमी विभक्तीचा कारकार्थ काय आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. मग सप्तमी विभक्तीचा कारकार्थ काय आहे? अधिकरण आहे. अधिकरण म्हणजेच काय? तर स्थान किंवा काळ, म्हणजे तर ठिकाण किंवा वेळ. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकीचे पर्याय बघा. द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती यांचे प्रत्यय काय आहेत? तर सलाते हे एकवचनी प्रत्यय आहेत आणि सलानाते हे काय आहेत? अनेकवचनी प्रत्यय आहेत. बघा, द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय कसे आहेत? समान आहेत. हाही प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय काय असतात? समान असतात किंवा सारखे असतात. मग कोणत्या विभक्तीचे? तर द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय काय आहेत? समान असतात किंवा सारखे असतात. कोणते असतात? एक वचनामध्ये असतात सलाते आणि अनेक वचनामध्ये काय असतात? सलानाते असतात. त्याच्यानंतर पंचमी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत? तर ऊन आणि हून हे पंचमी विभक्तीचे एकवचनी आणि अनेकवचनी दोन्ही शब्दामध्ये लागणारे काय आहेत? प्रत्यय आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 9 नंबर. तो प्रसंग अत्यंत भयानक होता या वाक्याचे अचूक उद्गारार्थी वाक्य कोणते? तो प्रसंग अत्यंत भयानक होता या वाक्याचं आपल्याला काय करायला सांगितलंय? उद्गारार्थी वाक्य करायला सांगितलंय. मग बघा, तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला उद्गारार्थी वाक्य करायचंय आणि त्या वाक्यामध्ये जर पहा अत्यंत, फार, खूप असे शब्द असतील तर ते उद्गारार्थी वाक्य करताना सुरुवातीला काय पहा, किती हा शब्द वापरून शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलं जाते. बघा, अत्यंत, फार, खूप असे जर शब्द वाक्यामध्ये असेल तर कोणता शब्द वापरायचा आपल्याला? किती हा शब्द वापरायचा. मग बघा, किती भयानक होता तो प्रसंग. मग हेच आपलं वाक्य असणार आहे, उद्गारार्थी वाक्य. ठीक आहे. बघा, या प्रसंगामध्ये इथं काय केलं तर बघा, काय शब्द वापरला होता. त्याच्यानंतर इथं बघा, तो प्रसंग खूप भयानक होताना हे तर उद्गारार्थी वाक्य होतच नाही. त्यांनी जरी चिन्ह दिलं तरी आहाहा, भयानक प्रसंग होताना हे आहाहा येणार नाही. इथं कोणता शब्द पाहिजे? तर इथं किती हा शब्दच पाहिजे. तेव्हा काय होईल? योग्य उद्गारार्थी वाक्य होईल. पुढे जाऊया. 10 नंबर. राजाज्ञा या शब्दाचा योग्य समास ओळखा. राजाज्ञा या शब्दाचा समास ओळखायचा म्हटलं आपल्याला समासाचा आधी काय करावं लागेल? विग्रह करावा लागेल. मग याचा विग्रह काय होतोय? तर राजाची आज्ञा. राजाची आज्ञा म्हणजेच हा काय आहे? तत्पुरुष समास आहे. कोणता समास आहे? तत्पुरुष. आणि तत्पुरुष मध्ये सुद्धा कोणता आहे पहा? राजाची आज्ञा. बघा, राजाची आज्ञा. इथं कोणता प्रत्यय लागलाय? ची प्रत्यय लागलाय. कोणता प्रत्यय लागलाय? ची प्रत्यय लागलाय. मग ची प्रत्यय हा कोणत्या विभक्तीचा आहे बाबा? चा, ची, चे. कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत हे? तर हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. म्हणून या ठिकाणी कोणता समास आहे?
तर षष्टी तत्पुरुष समास आहे. म्हणजे कदाचित पुढच्या वेळेस प्रश्न विचारताना इथे फक्त तत्पुरुष ऐवजी षष्टी तत्पुरुष समास हा सुद्धा पर्याय देऊ शकता. ठीक आहे, खूप सोपं आहे. मराठी व्याकरण येणं खूप सोपं आहे. तुम्ही जर आपली बॅच जॉईन केली ना तर मराठी व्याकरणाला 30 पैकी मित्रांनो कमीत कमी तुम्हाला 28 किंवा 29 मार्क 100% पडणार. म्हणजे बऱ्याच जणांना 30 पैकी 30 सुद्धा पडतात. पण आपण एक प्रश्न काय करतो, देवाला सोडून देतो. का देवाला सोडून देतो, तर कधी कधी असा समानार्थी शब्द विचारला जातो किंवा असा विरुद्धार्थी शब्द विचारला जातो की त्याचा आपल्याला अर्थ माहीत नसतो. व्याकरणामध्ये तुमचा मार्क जाणारच नाही. तुमचा मार्क कुठं जाईल, तो 1 मार्क तिकडे शब्दसंग्रहामध्ये जाईल. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 11, पुढील पैकी अशुद्ध शब्द ओळखा. खूप वेळेस हेच शब्द आहेत की जे अशुद्ध किंवा शुद्ध शब्द म्हणून ओळखायला विचारतात. ज्या वाक्यामध्ये विचारलं की अशुद्ध शब्द ओळखा, मग बघा आशीर्वाद, उज्ज्वल, कवयित्री आणि परीक्षा. मग या ठिकाणी अशुद्ध शब्द, अशुद्ध म्हणजे कोणता, चुकीचा शब्द. मग चुकीचा शब्द कोणता आहे, तर उज्ज्वल हा शब्द चुकीचा आहे. का बरं चुकीचा आहे, तर उज्ज्वल हा शब्द कसा असतो, अशा प्रकारे असतो, जला ज दोनदा जोडलेला असतं, म्हणजे 2 ज अर्धे एकत्र आलेले असतात. ठीक आहे, मग हा आशीर्वाद शब्द बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. आशीर्वाद शब्द सुद्धा भरपूर वेळेस परीक्षेत विचारला जातो. कवयित्री शब्द सुद्धा बरोबर आहे, अशा प्रकारे बघा परीक्षेत विचारला जातो. आणि परीक्षा शब्द सुद्धा बघा परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारला जातो. इथं काय होतं पहा, हे आशीर्वादला आपल्याला वाटतं पहिली वेलांटी आहे आणि इथं या परीक्षामध्ये सुद्धा आपल्याला काय वाटतं, या रीला पहिली वेलांटी आहे. इथं आपला गोंधळ होतो. म्हणून हे 2 शब्द लक्षात ठेवायचे, वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत. जे चकाकते ते सोने नसते, हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे, जे ते जर तर असं वाक्य असलं जेव्हा तेव्हा तर ते काय असतंय, मिश्र वाक्य असतंय. ठीक आहे, पुढे जाऊया. डोके खाजवणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ काय. मग डोके खाजवणे म्हणजे काय करणे, तर डोके खाजवणे म्हणजेच आठवण्याचा प्रयत्न करणे. डोके खाजवणे म्हणजेच काय करणे, आठवण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे, पुढे जाऊया. 14 नंबर, पाचामुखी परमेश्वर या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. मग पाचामुखी परमेश्वर म्हणजेच काय, तर पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे मानणे, यालाच आपण काय म्हणतो, तर यालाच आपण पाचामुखी परमेश्वर असं म्हणतो. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा प्रश्न आहे आपला 15 नंबर. समुद्र या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही. काय विचारलंय, नाही असं विचारलंय. कोणत्या शब्दाचा, समुद्र या शब्दाचा. मग बघा अर्णव, रत्नाकर, सरिता आणि सिंधू, मग यापैकी कोणता शब्द समानार्थी शब्द नाही, तर तो सरिता हा शब्द नाही. मग सरिता हा शब्द कोणत्या शब्दाचा समानार्थी बाबा, तर तो नदी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, मग इतर पर्यायाची माहिती लक्षात ठेवायची तुम्हाला. मग अर्णव असेल, रत्नाकर असेल, सिंधू असेल, त्याच्यानंतर बघा अर्णव, रत्नाकर, सिंधू, सागर, जलदी, हे सगळे काय आहेत, तर समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. समुद्र, पाणी, कमळ, हे काही असे शब्द आहेत की ज्यांचे समानार्थी शब्द आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात. पुढे बघा. सच्चिदानंद या अचूक संधीचा विग्रह 4 ते 5 वेळेस आपल्याला प्रश्न विचारला टीईटी मध्ये की सच्चिदानंद या संधीचा विग्रह करा. मग याचा विग्रह काय होतोय, तर सत अधिक चित अधिक आनंद, हा या ठिकाणी काय होतोय, सच्चिदानंद या शब्दाचा अचूक संधी विग्रह होतोय. ठीक आहे, पुढे बघा. 17 नंबर, मराठी भाषेचे पाणिनी. हा प्रश्न सुद्धा आपल्याला 5-6 वेळेस परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मग मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात, तर ते दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. ठीक आहे, का म्हणतात बरं त्यांना दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी, तर त्यांनी काय केलेलं आहे, मराठी भाषेचा पहिले व्याकरण कसं अचूक पद्धतीने मांडलेलं आहे, म्हणून त्यांना काय म्हणतात, मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. त्याच्यानंतर हे जे विष्णू शास्त्री चिपळूणकर आहेत यांना काय म्हटलं जातं, तर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं जातं. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. आणि या बाळशास्त्री जांभेकरावरती तर खूप आपल्याला प्रश्न विचारले जातात. बाळशास्त्री जांभेकर यांनी काय केलं होतं, मराठीमधलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं. ते कोणतं, तर दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. कधी सुरू केलं होतं, तर 1832 ला सुरू केलं होतं. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं. यांच्यावरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, पुढे जाऊया. 18 नंबर, कंठस्नान घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय. मग कंठस्नान घालणे म्हणजेच काय करणे, तर युद्धामध्ये ठार मारणे, त्यालाच आपण काय म्हणतो, कंठस्नान घातलं म्हणतो. ठीक आहे, किंवा कंठस्नान घालते म्हणतो. ठीक आहे, लक्षात येते. गळा दाबून मारणे याला वाक्यप्रचार कोणता आहे, तर गळा घोटणे म्हणजेच काय, गळा दाबून मारणे. ठीक आहे, आणि कंठस्नान घालणे म्हणजे युद्धात ठार मारणे. फरक लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊया. 19 नंबर, आईच्या गळ्यात पडली अन तिने तिचे अश्रू पुसले या वाक्यातील तिने, तिचे या सर्वनामांचा अनुक्रमे संदर्भ कोणता. कशाचा, तिने आणि तिचे हे 2 सर्वनामाचा संदर्भ विचारलाय. म्हणजेच हे 2 सर्वनाम कोणत्या नामासंदर्भात आलेत असं विचारलंय. मग बघा, तिने हे सर्वनाम कोणत्या नामासंदर्भात आलंय, तर तिने म्हणजेच कोणी, आईने, म्हणजे हे आई संदर्भात आलंय.
आणि तिचे म्हणजे कोणाचे अश्रू पुसले, तर आईच्या गळ्यात पडली अनु, म्हणजे कोणाचे अश्रू पुसले तिने, अनुचे अश्रू पुसलेत. मग आई आणि अनु, बघा बरं कुठे ऑप्शन, अनुने आईचे, आईने अनुचे, आईने स्वतःचे, अनुने स्वतःचे, मग आईने अनुचे काय केले, अश्रू पुसले. ठीक आहे, पुढे जाऊया 20 नंबर. क्षणोक्षणी या शब्दाचा समास ओळखा. विभक्ती, तत्पुरुष, अव्ययीभाव, बहुव्रीही आणि द्वंद्व. कालच मी तुम्हाला सांगितलं होतं क्षणोक्षणी हा शब्द कोणत्या समासाचा प्रकार आहे, तर हा अव्ययीभाव समासाचा प्रकार आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला ओळखायची एक सोपी खूण सांगतो तुम्हाला. जर मराठी शब्द असतील आणि या शब्दाची द्विरुक्ती म्हणजेच काय झाली असेल, या शब्दाची पुनरावृत्ती झाली असेल, तर तुम्हाला डोळे झाकून लिहायचंय की तो काय आहे, अव्ययीभाव समास आहे. मग बघा इथं क्षणोक्षणी म्हणजे तोच शब्द काय आलाय, दोनदा आलाय. अजून उदाहरण जर पाहिलेच बघा, तर गावो गावी म्हणजे गाव हाच शब्द काय आलाय, दोनदा आलाय. रस्तो रस्ती, बघा रस्ता हाच शब्द काय झालाय, दोनदा आलाय. रस्तो रस्ती, गल्लो गल्ली, घरोघरी, दारोदारी, हे जे शब्द आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये मराठी शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते, तो कोणता समास असतो, तर तो अव्ययीभाव समास असतो. आणि अव्ययीभाव समासामध्ये कोणतं पद मुख्य असतंय, तर याच्यामध्ये पहिले पद मुख्य असतं, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे जाण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. आपण TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड स्वरूपाचा कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये तुमचे कोणते विषय कव्हर केले जातील, तर या ठिकाणी तुमचे TET साठीचे सगळ्यात महत्त्वाचे 2 विषय म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण, हे 2 विषय या ठिकाणी काय केले जातील, पूर्णपणे कव्हर केले जातील. ठीक आहे, मग हे 2 विषय आपल्याला TET परीक्षेला किती मार्काला आहेत, तर हे 60 मार्काला आहेत. आणि जर तुम्ही आपला कोर्स जॉईन केला तर या 60 पैकी तुम्ही 50 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी 100% मिळवू शकता. आता इथं कमीत कमी 50 म्हटलं, जास्तीत जास्त किती मार्क भेटतील तुम्हाला सांगतो मी. मानसशास्त्रामध्ये 25 पेक्षा जास्त मार्क 100% भेटतील. आणि मराठीमध्ये तर मी तुम्हाला आत्ताच अगोदर पण सांगितलं होतं किती 28 किंवा 29 मार्क पडतील. म्हणजेच तुम्हाला कमीत कमी या विषयामध्ये किती मार्क पडतील, तर 54 किंवा 55 मार्क पडतील. कुणाला 56 पडतील, कुणाला 53 पडतील. ठीक आहे, पण कमीत कमी किती मार्क पडतील, 50 मार्क पडतील. का 50 मार्क पडतील, तर आपण तुमची तयारीच तशी करून घेतो. याच्यामध्ये तुम्हाला बघा प्रत्येक प्रकरणानुसार काय करतोय आपण, लेक्चर भेटतील. त्याच्यानंतर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला स्पेशल नोट्स भेटतील. आणि प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सराव करण्यासाठी ऑनलाईन सराव टेस्ट म्हणजेच ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला अगदी टाईम लावून, वेळ लावून त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन टेस्ट काय भेटेल, त्यामध्ये तुम्हाला सोडवायला भेटेल. मग हे कोणासाठी उपयुक्त असणार आहे आपला कोर्स, तर पेपर 1 साठी पण उपयुक्त आहे आणि पेपर 2 साठी पण उपयुक्त आहे. दोघांसाठी सुद्धा का अतिशय उपयुक्त आहे, तर हे दोन्ही विषय काय आहेत, TET परीक्षाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपरसाठी हे काय विषय आहेत, अनिवार्य स्वरूपाचे विषय आहेत. म्हणजे हे विषय तुम्हाला कंपल्सरी परीक्षेमध्ये असतात. तुमचा पेपर 1 असो किंवा 2 असो, दोन्ही ठिकाणी हे विषय काय आहेत, तुम्हाला कंपल्सरी आहेत. मग आपल्या कोर्सची किंमत किती आहे, तर 1000 रुपये किंमत आहे. पण त्याच्यामध्ये आपली स्पेशल ऑफर चालू आहे. मग स्पेशल ऑफरनुसार जर तुम्ही आज आपल्या कोर्सला जॉईन झाले, आज आहे, जर आज आपल्या कोर्सला जॉईन झाले तर तो तुम्हाला किती रुपये भेटेल, फक्त आणि फक्त 499 रुपये फी असणार आहे. ठीक आहे, मग हे तुम्हाला कुठं जॉईन व्हायचं आहे किंवा पेमेंट कुठं करायचं आहे, तर आपलं ॲप्लिकेशन आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, NG क्लासेस नावाने ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला 499 आपले आणि ॲप्लिकेशनवाल्याचे 24 रुपये असे तुम्हाला किती रुपये पेमेंट करावं लागतं आहे, 523 रुपये पेमेंट ॲप्लिकेशनमध्ये करावं लागतं आहे. किंवा ज्यांना ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायला जमत नाही त्यांनी डायरेक्ट गुगल पे किंवा फोनपे कोणत्या नंबरवरती, तर 96 89 14 16 30 या नंबरवरती किती रुपये पाठवायचे, फक्त आणि फक्त 499 रुपये पाठवायचे. फरक लक्षात ठेवा, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं तर 523 रुपये, बॅच काय होईल, आपोआप जॉईन होईल. आणि जर आपल्या या नंबरवरती 499 रुपये पेमेंट केलं तर मी तुम्हाला काय करेल, 2 मिनिटाच्या आतमध्ये कोर्सला किंवा बॅचला जॉईन करेल. ठीक आहे, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअपला पेमेंट झालं मेसेज करायचा आहे. व्हॉट्सअप नंबर आहे आपला 77 75 88 12 88. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन कुठे भेटेल, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक आहे किंवा डायरेक्ट प्ले स्टोअरवरून सुद्धा घेऊ शकता. किंवा या आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही ॲप्लिकेशनची लिंक पाठवा असा सुद्धा मेसेज करू शकता. तुमचा मेसेज आल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी लिंक पाठवली जाईल. मग तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये 523 रुपये पे करा किंवा या नंबरवरती 499 रुपये पेमेंट करा, तुम्ही कोर्सला काय होता, जॉईन होता. ठीक आहे, जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 21 आहे. काय विचारले बघा, ध ट न श यापैकी मूर्धन्य वर्ण कोणता. आता या इथं काय आपल्याला शब्द दिलेत आणि यापैकी मूर्धन्य प्रकारचा वर्ण कोणता आहे. मग मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं होतं, पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, KTMDO लक्षात ठेवा. आणि याच्या पुढे काय लिहायचं आहे, क च
ट, त आणि प. मग बघा ज्या त्या वर्णातले वर्ण काय आहेत ते आहेत. के म्हणजे काय कंठे, टी म्हणजे काय तालव्य, यम म्हणजे काय मूर्धन्य, डी म्हणजे काय दंते आणि ओ म्हणजे काय ओष्ठे. मग इथं आपल्याला काय विचारलंय, कोणता वर्ण विचारलाय, मूर्धन्य. मग मूर्धन्य वर्ण काय आहेत, ट च्या वर्गामधले जेवढे काय आहेत, मग ट, ठ, ड, ढ, न हे सगळे काय आहेत, मूर्धन्य आहेत. मग इथं ऑप्शन बघा आपल्याला, बघा ट पण दिलाय आणि न पण दिलाय. मग आपलं उत्तर काय येईल, ट आणि न दोन्ही पण कसे आहेत या ठिकाणी मूर्धन्य वर्ण आहेत. क वर्गातले जे आहेत क, ख, ग, घ हे काय आहेत, कंठे आहेत. च वर्गातले जे आहेत किंवा च गटातले जे आहेत ते काय आहेत, तालव्य आहेत. ट मधले मूर्धन्य, त गटातले कोणते आहेत, दंते आहेत आणि प गटामधले वर्ण कोणते आहेत, तर हे ओष्ठे आहेत. फक्त तुम्हाला एवढं KTMD जर तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुमचा 1 मार्क काय होणार आहे, 100% परीक्षेमध्ये पक्का होणार आहे. ठीक आहे. पुढे जाऊया 22 नंबर. तो वेगात धावला म्हणून त्याचा पहिला नंबर आला. या वाक्यातील म्हणून हे कोणते अव्यय आहे. बघा बरं आता, मग तो वेगात धावला त्याचा परिणाम काय झाला, तर त्याचा परिणाम असा झाला की त्याचा नंबर पहिला आला. म्हणून हे काय, म्हणून हे काय आहे, तर हे परिणाम बोधक आहे. कारण या वाक्यामध्ये जी क्रिया झाली त्याचा परिणाम काय झालाय, तर त्याचा नंबर आलाय. म्हणून हे काय आहे, परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय आहे. ठीक आहे. 23 नंबर. उंट या प्राण्याच्या राहण्याच्या जागेला काय म्हणतात, उंटाच्या राहण्याच्या जागेला काय म्हणतात, उंटाचा तळ पण म्हणतात आणि उंटाची छावणी पण म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला घोडा याच्यावरती पण प्रश्न विचारला जातो. मग घोडा ज्या जागी राहतो त्याला काय म्हणतात, पागा म्हणतात किंवा घोड्याचा तबेला पण असतो. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 24 काय आहे बघा, 9 रसापैकी भयानक रसाचा स्थायी भाव कोणता. कोणत्या रसाचा, भयानक रसाचा स्थायी भाव विचारलाय. मग भयानक रसाचा स्थायी भाव काय असतो, तर भय हा भयानक रसाचा स्थायी भाव आहे. कोणता, भय. त्याच्यानंतर इथं आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो की मराठी व्याकरणामध्ये एकूण किती रस आहेत, तर किती रस आहेत, एकूण 9 रस आहेत. त्यापैकी भय या रसाचा भयानक रसाचा स्थायी भाव काय आहे, भय आहे. मग या क्रोध या रसाचा स्थायी भाव काय आहे, तर क्रोध या रसाचा स्थायी भाव रौद्र आहे. त्याच्यानंतर विस्मय या रसाचा स्थायी भाव काय आहे, तर विस्मयचा स्थायी भाव अद्भुत आहे. आणि शोक या रसाचा स्थायी भाव काय आहे, तर करुण हा या रसाचा काय आहे, स्थायी भाव आहे. मग तुम्हाला ते रस आणि त्यांचा स्थायी भाव एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याच्यावरती दुसरा काही प्रश्न विचारला जात नाही, फक्त कोणत्या रसाचा स्थायी भाव कोणता आहे याच्यावरतीच प्रश्न विचारला जातो, म्हणून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे जाऊया. 25 नंबर. खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणतं. काय विचारलंय, शुद्ध शब्दयोगी अव्यय कोणतं. मग शुद्ध शब्दयोगी अव्यय आपण कोणाला म्हणतो, तर ज्या शब्दयोगी अव्ययामुळे मागील नामाचं सामान्य रूप होत नाही त्या अव्ययाला काय म्हणतो आपण, शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतो. मग इथं बघा बरं, घराबाहेर बघा, घर या शब्दाचं सामान्य रूप काय झालंय, घरा झालंय. इथं बघा कुत्रा सुद्धा, कुत्रा या शब्दाचं सामान्य रूप झालंय का, नाही झालं. म्हणून हाच शब्द काय शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. कोणतं, तर सुद्धा हे काय आहे, शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. बघा टेबला खाली, टेबल या शब्दाचं सामान्य रूप काय झालंय, तर टेबला झालंय. इथं गावाजवळ, गाव या शब्दाचं सामान्य रूप काय झालंय, गावा झालंय. म्हणून बाकीचे काय आहेत, शुद्ध शब्दयोगी अव्यय नाही. तिथं फक्त सुद्धा हेच काय आहे, शुद्ध शब्दयोगी अव्यय आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 26 बघा, समुद्र या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही असं विचारलंय. कोणत्या शब्दाचा, तर समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही असं विचारलंय. मग या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नजर चुकीने जर सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडलाय एक लाईक करा. आणि एक विनंती की आपला व्हिडिओ तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुपला किंवा तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.